नमस्कार मंडळी. कुंभ राशी, उद्या रविवार तुमच्यासाठी साधा दिवस नाही. हा तो दिवस आहे जिथे एक छोटी चूक मोठं नुकसान करू शकते. तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर कदाचित तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराल जी तुमचं आयुष्य बदलू शकते. मी घाबरवायला नाही बोलत, पण आजचे ग्रह जे संकेत देत आहेत ते खूप स्पष्ट आणि धोकादायक आहेत. ग्रहाची स्थिती: उद्या रविवार, सूर्य आणि शनीचा प्रभाव कुंभ राशीवर खूप तीव्र आहे आणि जेव्हा शनी सक्रिय होतो तेव्हा तो कर्माचा हिशोब लगेच करतो. म्हणजे चांगलं केलं असेल अचानक फायदा, चूक केलं असेल तर लगेच परिणाम. उद्या तुम्हाला 3 गोष्टींपासून सावध राहायचं आहे. पहिली गोष्ट चुकीचा निर्णय, दुसरी गोष्ट चुकीच्या व्यक्तीवर विश्वास, तिसरी आणि सर्वात धोकादायक रागात घेतलेलं पाऊल. खूप लोक उद्या फक्त 5 मिनिटाच्या रागामुळे असं काही बोलतील किंवा करतील ज्याचा त्यांना आयुष्यभर पश्चाताप होईल. पण सगळ्यात एक महत्त्वाचं सिक्रेट संकेत आहे जो फक्त कुंभ राशीच्या काही लोकांना मिळणार आहे आणि जर तुम्ही तो ओळखला तर तुमचं नशीब उद्याच बदलू शकतं. तो संकेत काय आहे हे मी पुढं सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, आपल्या चॅनलला स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, कुंभ राशी, आता मी सांगणार आहे ते 5 संकेत. ते उद्या रविवारी तुम्हाला दिसेल तर समजा काहीतरी मोठं घडणार आहे. हे संकेत साधे नाहीत, हे संकेत आहेत नशीब बदलण्याचे किंवा संकट आणण्याचे. उद्या तुम्हाला अचानक एखादा फोन किंवा मेसेज येऊ शकतो. तो एखादा जुन्या व्यक्तीकडून असू शकतो किंवा ज्या व्यक्तीशी तुम्ही बऱ्याच दिवसापासून बोलत नाही. तिथे सावधान, त्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका, कारण हा मेसेज चांगली संधी आणू शकतो किंवा मोठा धोकासुद्धा. उद्या तुम्हाला अचानक पैशाबद्दल निर्णय घ्यावा लागू शकतो. कुणाला पैसे देणे, कुठे इन्व्हेस्टमेंट करणं किंवा अचानक खर्च. कुंभ राशी, ते सर्वात जास्त धोका आहे कारण घाईत घेतलेला निर्णय तुमचं नुकसान करू शकतो. उद्या तुमचा राग अचानक वाढू शकतो. एखाद्या गोष्टीवर, छोट्या गोष्टीवर मोठं भांडण होऊ शकतं. लक्षात ठेवा, उद्याचा राग नातं तोडू शकतो किंवा आयुष्यभराचं अंतर निर्माण करू शकतो. उद्या तुम्हाला एखादी व्यक्ती भेट घेऊ शकते, रस्त्यावर, कामाच्या ठिकाणी किंवा अचानक कॉलवर. ही भेट तुमचं नशीब बदलू शकते, पण जर तुम्ही चुकीचं वागलात तर हीच भेट नुकसान करेल. उद्या तुम्हाला आतून अस्तव्यस्त वाटेल, काहीतरी बरोबर नाही असं जाणवेल. हा सगळा मोठा संकेत आहे कारण तुमचं मन तुम्हाला आधीच वॉर्निंग देत आहे. आता मी सांगते त्या परिस्थितीत जिथे तुम्ही सर्वात जास्त सावध राहायचं आहे. उद्या गाडी चालवताना घाई करू नका, कारण छोटी चूक मोठा अपघात बनू शकते. कोणालाही पैसे देण्याआधी 2 वेळा विचार करा. उद्या शब्द खूप महत्त्वाचे आहे, पण एक चुकीचा शब्द नातं तोडू शकतो. पण कुंभ राशी, सगळं वाईट नाही आहे. उद्याचा दिवस काही लोकांसाठी मोठा छान येऊ शकतो. अचानक चांगली बातमी समजणे, पैसे मिळवण्याची शक्यता, जुनी अडकलेली कामं पूर्ण. या वेळेत घेतलेला निर्णय तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग अजून बाकी आहे. उद्या तुम्ही काय करायला हवं, कोणता उपाय केल्याने संकट टळेल आणि कोणती चूक टाळली पाहिजे, हे जर तुम्ही मिस केलं तर आज सगळं ऐकूनही काही उपयोग होणार नाही. कमेंटमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, नाही तर पुढचा संकेत चुकणार. कुंभ राशी, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग सुरू आहे. उद्याचा दिवस तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी आहे, कारण योग्य वेळी घेतलेला एक छोटासा उपाय मोठं संकट टाळू शकतो. सकाळची सुरुवात सकारात्मक करा. उद्या उठल्यावर सर्वप्रथम सूर्याला पाणी अर्पण करा. हे तुमचं मन शांत करेल आणि निगेटिव्ह एनर्जी दूर ठेवेल. शनिदेवाचं स्मरण: कुंभ राशीवर शनीचा प्रभाव असतो. ओम शनिचाराय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. हे तुमचं संरक्षण करेल. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. घरातील वडिलांचा आदर करा, आशीर्वाद घ्या, त्यामुळे तुमचं नशीब मजबूत बनेल. उद्या काहीही झालं तरी रागावर कंट्रोल ठेवा. हा एक उपाय तुम्हाला 99% संकटातून वाचवेल.
काय करू नका, घाईत निर्णय घेऊ नका. उद्या घेतलेला घाईचा निर्णय नुकसान देऊ शकतो. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. जुनी ओळखीची असली तरी बोलू नका. पैशाचा धोका येऊ शकतो. कुंभ राशीचे लव्ह लाईफमध्ये उद्या थोडं टेन्शन येऊ शकतं. पार्टनरसोबत गैरसमज होऊ शकतो. छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, शांत राहिला तर नात वाचेल, रिलेशन वाचेल. राग केलं तर अंतर वाढेल. कामाच्या ठिकाणी उद्या तुम्हाला एक इम्पॉर्टंट येऊ शकते. बॉस किंवा सरकडून तुम्हाला पर्सनली टेन्शन येऊ शकतं. घाबरू नका, ओव्हरथिंकसुद्धा करू नका, कारण उद्या घेतलेले डिसिजन तुमचं फक्त करिअर ठरू शकतं. पैशाच्या बाबतीत उद्या मिसअंडरस्टँडिंग होतील. काहींना अचानक फायदा होईल, काहींना नुकसान टाळावं लागेल. उधार देऊ नका, इन्व्हेस्टमेंट विचार करू नका. आता तो उपाय जो उद्याचं संकट पूर्णपणे टाळू शकतो. संध्याकाळी एक दिव्यात मोहरीचं तेल लावा आणि शनिदेवाला अर्पण करा. काळ्या कुत्र्याला किंवा गरजू व्यक्तींना अन्न द्या. हा उपाय तुमच्या आयुष्यातील निगेटिव्ह एनर्जी कमी करेल. कुंभ राशी, मी पुन्हा सांगते, उद्याचा दिवस हलक्यात घेऊ नका. एक छोटी चूक, एक चुकीचा निर्णय तुमच्यासाठी मोठं नुकसान करू शकतं. पण जर तुम्ही हे सगळं पाळलं तर, शांत राहिला तर, योग्य निर्णय घेतला तर उद्याचा दिवस तुमचं नशीब बदलू शकते. कमेंट करा जय शनिदेव. हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढचा संकेत चुकणार. कुंभ राशी, उद्या सावधान राहा, कारण नशीब आणि संकट दोन्ही तुमचं दारात उभं राहणार. आता मी एक खरी आणि गोष्ट सांगणार आहे. एक कुंभ राशीच्या व्यक्तीची, ज्याने अशीच वॉर्निंग इग्नोर केली. तो व्यक्ती खूप कॉन्फिडन्स होता. त्याला वाटलं माझं काहीच वाईट होणार नाही. त्या दिवशी त्याला एक फोन आला. त्याने घाईत तो कट केला आणि एक व्यक्ती चुकीमुळे त्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं. पण जर त्याने त्या दिवशी शांत राहिलं असतं, विचार करून निर्णय घेतला असता, तर त्याचं आयुष्य वेगळं असतं. म्हणून कुंभ राशी, ही गोष्ट फक्त गोष्ट नाही आहे, हा इशारा आहे जो तुम्हाला आधीच दिला जातो. कुंभ राशी, हा व्हिडिओ इथे संपत नाही, कारण अजून एक गोष्ट आहे जी खूप कमी लोकांना माहीत आहे. कारण उद्या काही लोकांना अचानक एक सिग्नल मिळणार आहे. एखादा शब्द, एखादी भेट किंवा एखादा नंबर. जर तुम्ही तो ओळखला तर तुम्ही संकट टाळू शकता. पण 99% लोक हा इग्नोर करतात आणि नंतर त्याचा पश्चाताप होतो. कुंभ राशी, मी शेवटचं सांगते, उद्या रविवार तुमच्यासाठी साधा दिवस नाही आहे. सावधान राहा, शांत राहा, योग्य निर्णय घ्या, कारण नशीब बदलण्याची संधी, संकट दोन्ही एकाच वेळी येणार आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, मंडळींनो, हा व्हिडिओ मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेला आहे. संकट आल्यावर कोणता उपाय करणे व सावध कसं राहणे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगमंत असेल तर नक्की तुम्ही ह्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करा आणि लोकांना शेअर करा, जेणेकरून एका शेअरने तुमचं आयुष्य तुम्हाला चांगलं दुवा मिळेल आणि लोकांना त्याचा फायदा मिळेल. तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.